सर नेमकं काय सांगाल कोरोनाचा पुन्हा शिरकाव दिसून येतोय राज्य शासनाकडून काय गाईडलाईन आलेले नेमकं? नमस्कार. जळगाव जिल्ह्यासाठी कोरोना 19च्या बाबत काही राज्यस्तरावरून आरोग्य विभागाचे काही गाईडलाईन आलेले आहेत, तर ते मी आपल्याशी शेअर करतोय. दिनांक 28 मे 2025 या तारखेपर्यंत पूर्ण देशामध्ये जवळपास 1621 कोविड-19चे रुग्ण आढळून आल्याचे आपल्याला कळवण्यात आलेले आहे. तर यामध्ये जवळपास 6 राज्यांचा समावेश आहे. तर यामध्ये केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तर यामध्ये त्या 1621 केसेसपैकी महाराष्ट्रातल्या जवळपास 506 केसेस आहेत आणि त्या बहुतांश केसेस मुंबई आणि त्या भागातल्या आहेत. त्यामुळे राज्यावरून आपल्याला खबरदारीच्या पूर्ण सूचना प्राप्त आहेत. तर यामध्ये भविष्यात ही रोगाची जी लागण आहे ती वाढू नये आणि त्याकरता आपण यंत्रणा पूर्णपणे तयार राहावी असं यामागचा उद्देश आहे. तर याकरता रुग्णालयाची पूर्ण तयारी घेण्याकरता एक आमचा सूचना मिळालेल्या आहेत आणि तसं VC द्वारे पण सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये विशेषतः ऑक्सिजनची व्यवस्था, मेडिसिनची व्यवस्था, व्हेंटिलेटर, बेड्स, PSA प्लांट याची पूर्ण तयारी करणे, तसंच त्याचं मॉक ड्रिल घेण्याकरता पण आम्हाला सूचना प्राप्त आहेत. यामध्ये कोविड-19 मध्ये आपण जसं पाहतो की श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तीमध्ये कोविड-19चं प्रमाण दिसून येतं. तर त्याचं एक सर्व्हिलन्स करण्याकरता पण गाईडलाईन दिलेले आहेत. यामध्ये सारी आणि ILR या प्रकारचे काही रुग्ण जर असतील तर त्यांचे कोविड-19 साठी तपासणी करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. आणि यासोबतच सर्व जनमानसामध्ये भीतीचं वातावरण होऊ नये याकरता या आजाराचे बाबत प्रसिद्धी प्रचार याबाबत सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे वेळीच ही साथ आटोक्यात येईल आणि याचा प्रसार होणार नाही याकरता आरोग्य विभाग आणि सर्वसामान्य माणसांनी काय खबरदारी घ्यावी, स्वच्छ हात धुणे, श्वसनाचे काही आजार असतील तर त्या संदर्भात वैयक्तिक स्वच्छता, अशा निरनिराळ्या पद्धतीने ते IEC प्रसिद्धीसाठी सूचना आलेल्या आहेत. नागरिकांना आरोग्य विभागाकडून असे आवाहन राहील की कोविडसाठी आपण यापूर्वी सगळ्यांना अनुभव आलेला आहे, आपण यातून गेलेलो आहे आणि मार्ग काढलेला आहे. त्यामुळं कोविड हा काही घातक आजार नाही आणि त्यामुळे घाबरण्याचं कुठलंही काही कारण नाही आहे. परंतु काही काळजी घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आपली हाताची स्वच्छता, श्वसनाची स्वच्छता, खोकल्याचे जे शिष्टाचार आहेत ते आपण बाळगावे. म्हणजे खोकताना, शिंकताना आपला तोंडावरती रुमाल असावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशा सर्वसामान्य गोष्टी आपण त्याचा दैनंदिन याच्यामध्ये वापर करावा, जेणेकरून या आजाराचा प्रसार होणार नाही. आणि जर कुठली काही लक्षणे जर आढळून आली तर ती नजीकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.